Hello friends, I am Hemant Bhaveskar. I am going to teach you class 8 workbook. Chapter number first is rational and irrational numbers. Assignment number first, question number second, observe the number line and answer the following. आपल्याला काय करायचं आहे, जे नंबर लाईन आहे म्हणजे ही नंबर लाईन त्याला ऑब्झर्व करायचे, तुला काय करायचंय ऑब्झर्व करायचंय आणि एक काही क्वेश्चन्स आहेत त्याचे आपल्याला आन्सर लिहायचे. राईट. तर बघा आता सर्वात पहिले हा झिरो आहे, हा झिरो कुठे आहे ते बघायचं आपल्याला. तर हा जे झिरो आहे तो नंबर लाईनच्या मिडलला आहे, त्याला म्हणतो आपण ओरिजिन. राईट. आता बघा झिरोच्या स्टेप 5 ला इथं 1 नंबर प्रेझेंट आहे, 1 च्या स्टेप 5 ला इथं 2 नंबर प्रेझेंट आहे, 2 च्या स्टेप 5 ला इथं 3 नंबर प्रेझेंट आहे आणि 3 च्या स्टेप 5 ला इथं 4 नंबर प्रेझेंट आहे. ते कसं बघा. आता या ठिकाणी बघा इथून तिथपर्यंत असणार आहे तो स्टेप 1, इथून इथपर्यंत असणार आहे स्टेप 2, 3, 4, 5. राईट. त्यानंतर इथं 1, 2, 3, 4, 5. राईट. 1, 2, 3, 4, 5 असं हे स्टेप आहे इथं असणार आहे प्रेझेंट त्या नंबरला. म्हणजे बघा की झिरोच्या स्टेप 5 ला इथं येतो 1, इथून इथपर्यंत 1, 2, 3, 4 and 5 झाला इथपर्यंत. म्हणजे झिरोच्या स्टेप 5 ला इथं 1 प्रेझेंट आहे. आता बघा प्रश्न पडतो डिनॉमिनेटरला कोणता नंबर घ्यायचा. आता इथं स्टेप 5 पडतोय, म्हणजे स्टेप 5 ला इथं 1 येतोय, स्टेप 5 ला इथं 2 येतोय, स्टेप 5 ला इथं 3 येतोय. म्हणजे काय इथं असणार तो डिनॉमिनेटर इथं 5 असणार आहे. म्हणजे प्रत्येक युनिट डिस्टन्सला आपल्याला 5 या संख्येने काय करायचे डिवाइड करायचे. काय करायचं आपल्याला डिवाइड करायचे. बरोबर आहे. तर बघा या ठिकाणी नेहमीप्रमाणे आपल्याला नंबर लिहायचे, नंबर लिहिले आपण. तर बघा या ठिकाणी इथं असणार आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. बरोबर. तर बघा या ठिकाणी इथं असणार आहे 1, मीन्स दॅट 1/5, 2/5, 3/5, 4/5, 5/5 झाला येतो 1. म्हणजे कोणत्याही सारख्या संख्येने, कोणत्याही सेम संख्येने आपल्याला या ठिकाणी डिवाइड बाय केलं तर या ठिकाणी 1 येतो. कोणत्याही एनी नंबर 4/4, 2/2. राईट. आला 1. तर बघा या ठिकाणी तर आता इकडे जो असणारे नंबर क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला की विच नंबर इज इंडिकेट बाय पॉइंट सी. म्हणजे पॉइंट सी ला कोणता नंबर करतो इंडिकेट्स. तर बघा या ठिकाणी आता इथपर्यंत कळलं 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. म्हणजे काय की पॉइंट सी ला जो नंबर करतो इंडिकेट्स तर नाव आहे 12/5. तो म्हणतोय तर 12/5 इथं असणार. आता याचा आन्सर 12/5. राईट. तर बघा क्विज पॉइंट आता बोललाय पॉइंट इंडिकेट्स द नंबर -13/5
मायनस 13.5 ला कोणता बिंदू करतो इंडिकेट्स? तर बघा या ठिकाणी कोणता येतो, स्टार्ट करा मायनस पासून. -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 -10 -11 -12 -13. तो म्हणतो या ठिकाणी बी. तो म्हणतो इकडे बी. Which point indicates the number 6/5? 6/5 ला कोणत्या बिंदू करतो इंडिकेट्स? बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 इथे आला 6/5 म्हणजे इथे या ठिकाणी which number is indicates by point D? पॉइंट डी ला कोणता नंबर करतो इंडिकेट्स? सॉरी राईट, पॉइंट डी ला कोणता नंबर करतो इंडिकेट्स? बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. Is that -19/5? जेवढा असतो तो असतो या ठिकाणी मायनस, म्हणून आला इथं -19/5. आता एक्झाम्पल आहे 5th नंबरचं. इट इज फॉर एज अ होमवर्क. तुम्हाला करायचं आहे ते. विच नंबर इज इंडिकेटेड बाय द पॉइंट डी? पॉइंट ई. पॉइंट ई ला कोणता नंबर करतो इंडिकेट्स? तुम्हाला होमवर्कला आहे. ओके, बाय.